श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की हे ऐकल्याने कितीही खराब नशीब असेल तरी ते उजळते. स्वामी सांगतात, नेहमीप्रमाणे एक अतिशय उपयुक्त संदेश तुझ्यासाठी आलेला आहे, तरी हा संदेश पूर्णपणे नक्की ऐक. याला जराही स्किप न करता पूर्ण बघ. या काळातील अनेक सिद्धांत पुरुषांचा किंवा योगीजंत महात्म्यांचं एक थेट वाक्य असतं की ते नेहमी म्हणतात, हे गोष्ट असते जे खराब होते, पण एक गोष्ट असते जी चांगली असते. त्याच प्रकारे हा संदेश त्यांनी तुझ्यासाठी खास पाठवला आहे. या संदेशाला दुर्लक्ष न करता एकदा तू ऐकून बघ. दत्तभक्तांचं जीवन कसं बदलते ते या संदेशाला ऐकल्यानंतर तुला कळणार आहे. स्वामी भक्तांच्या आयुष्यात चमत्कार स्वामी कसा करतात ते हा संदेश ऐकल्यानंतर तुला कळेल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. आपल्याला संकटांचा सामना करणं हे तर नियतीने बनवलेला एक नियम आहे. ते आपल्याला सामना केल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही. पण हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस घुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब हा नक्की होतो. ही चमत्कारिक गोष्ट आहे. आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथात अध्याय 4 श्री गुरूंनी आपल्याला काहीतरी दत्तांची जन्मकथा सांगितली. थोरांचं असं म्हणणं आहे की या अध्यायाच्या नुसत्या श्रवणाने किंवा वाचनाने आपल्या आयुष्यात चमत्कार होतो. हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. एखादी गोष्ट आवडत नसेल तरी ती करणं म्हणजे तुमच्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं आहे. स्वामी कृपा ही आपल्यावर 100% होणार आणि स्वामी आपली साथ नेहमी देणार. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. कानाडोळा किंवा दुर्लक्ष हे या संदेशाला तुम्ही करू नका. हे आपल्या आयुष्याच्या लढाईसाठी खूप महत्वाचा संदेश ठरणार आहे. संघर्ष चालू आहे आणि चालू राहील. नशिबात वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी कधीही भांडू नका. फक्त मेहनत करत राहा. मेहनतीशिवाय पर्याय हा नसतो. माणूस कधीही आपण समोरच्याची कसा वागतो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसा वागतो ते नेहमी पाहतो. फालतू लोकांच्या गोष्टी आपल्या मनावर घ्यायच्या नाही. जे आपण काम करत आहोत ते काम करत राहायचं. कधी कधी काही नात्यामधून बाहेर पडलेलं चांगलं असतं. इगो साठी नाही, तर ते नातं टिकवण्यासाठी आणि आपल्या सेल्फ रिस्पेक्ट साठी. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ गोष्टीचं कौतुक आणि त्यांना त्या कामात यश हे अजिबात मिळत नसतं. स्वामी नेहमी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेल आणि आपले प्रयत्न करेल, मार्गदर्शन आणि यश त्यांना नक्की मिळेल. लक्षात घ्या, वाईट काळ आयुष्यात आहे, तो काळ लवकर निघून जाणार आहे. कितीही मोठा पाठिंबा कोणाला असला तरी जर कर्म चांगले नसेल तर तो व्यक्ती आयुष्यात मागेच पडणार आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीला अशा गोष्टीची गरज नसते जे त्याच्यासाठी फालतू आहे. ज्या गोष्टीत त्या गोष्टीने त्याचा फायदा होईल तीच गोष्ट त्याच्यासाठी गरजेची असते. यशस्वी लोक खूप जास्त चांगले असतात असे म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही. आपण जे शिजवून ठेवलंय ते आपल्याला न चुकता मिळतं आणि ते आपल्याला घ्यावंच लागतं. हा संदेश तुमच्यासाठी चमत्कारिक ठरणार आहे, त्यामुळे या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर या संदेशाला न टाळता येत्या 16 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका, कारण तुमच्या जीवनात हा संदेश तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम करणार आहे. स्वतःला नेहमी सांगा, हा संदेश तुमच्यासाठी किती चमत्कारिक ठरणार आहे. याबद्दल कधी विचार पण केला नव्हता, ती गोष्ट आता तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतः स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील.
आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. ज्याबद्दल जास्त विचार करता ती गोष्ट तुम्हाला लवकर मिळणार आहे. काळजी करणे थांबवा आणि मेहनत करण्यास सुरुवात करा. मेहनतीशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या मिळवायच्या असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की स्वामी करतात. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी योग्य वेळ आली की नाही ते पाहायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. आता तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवला असेल ना, तर हा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा. सोबतच जर स्वामींना मानत असाल आणि श्री स्वामी समर्थ नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आज बघूयात किती जण या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करतील. स्वामी भक्तांनो, जो स्वामी तुमच्यासाठी नेहमी तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्पर असतो, त्या स्वामी माऊलींना दुर्लक्ष करू नका. आपली परिस्थिती ही आपल्याला बदलायची आहे आणि ती आपल्यालाच बदलावी लागणार आहे. त्यामुळं लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. समजूतदारपणा तेव्हा येतो जेव्हा जवळ कोणी नसतं. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यात ज्याला जे काही करायचंय तो नक्की करू शकतो. आपला विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना तर पाषाणालाही देवत्व येतं. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असणे फार गरजेचं आहे. अपार संकटात स्वामी आपले मार्गदर्शन नक्की करतात आणि ते नेहमी आपल्याला साथ देतात. आपल्या जीवनात जे संकट आहे त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या संकटांना तुम्ही घाबरता किंवा टाळता ते संकटे तुम्हाला मागे ओढतील असं नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. फक्त स्वामी नामाचा जप करा. स्वामी नामावर विश्वास असेल तर मार्गदर्शन तुम्हाला स्वतः स्वामी समर्थ करतील. आता बऱ्याच लोकांना वाटतं स्वामींनी माझी साथ नेहमी द्यावी, पण त्यांना हे नाही कळत की स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. काही नवीन मिळवण्याच्या नादात ते काही जुनं गमावून बसू नका. खऱ्या अर्थाने आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर स्वतःच्या दमावर कार्य सुरू करावे लागतील. पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही, तसं काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाही. स्वतःला नेहमी सांगा, बरंच काही वाटत असतं, या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा. एखादा व्यक्ती जर अबोला धरत असेल तर ते त्याच्या गलती नाही. काही लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांची नेहमी साथ द्यावी, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या नेहमी मार्गदर्शन करावे. पण असं असतं ना, स्वामी आपल्याला तर नेहमी साथ देतात, स्वामी मार्गदर्शन सुद्धा नेहमी करतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षण आहे. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोकाला ताप देणारी आपली असतात. स्वतःला नेहमी सांगा, मी आयुष्यात खूप पुढे जाणार आहे आणि कधीही कोणी तुम्हाला मागे ओढणार असेल तर त्यांना न घाबरता तुम्ही पुढे जाणार आहात. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. फक्त स्वामी नामाचा जप करून चला, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नेहमी देतात. ज्यांनी ज्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण केले त्यांना त्यांनी मार्गदर्शन नेहमी दाखवले. रस्ता चुकणं हे चुकीचे नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा त्या चुकीच्या मार्गाने नेहमी जात राहणं हे नेहमी चुकीचं असतं. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं हे गरजेचं असतं, कारण आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबायचं नसतं. याच्यासाठी किती जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात आपला डाव. प्रत्येकाच्या आयुष्यात असतात संकटे, त्यांचा सामना केल्याशिवाय कुणीही जात नाही पुढे. लाख मिठासह तरी केले तरी आपल्याला साथ स्वतः स्वामी देतात. या जगात काही अशक्य नाही. एकतर तुमची संगत चुकीची आहे, नाहीतर तुमचे विचार खूप छोटे आहे. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं
तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ किंवा वाईटाचे फळ असते. स्वामी नेहमीच बोलतात, स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यात मला जिंकायचे आहे, त्यामुळे मी माझे प्रयत्न नेहमी करत राहणार. आपले प्रयत्न जर योग्य दिशेकडे असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन ते करत आहेत. आपण जर स्वतःला मानतो तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी ते स्वतः मार्गदर्शन करत आहेत. ते स्वामी आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे असतात, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. अपार संकटे आहेत म्हणून त्यांना घाबरू नका. अरे, त्यांचा सामना करा. संकटे काही मागे ओढण्यासाठी नसतात, पुढे जाण्यासाठी असतात. आपल्याला सामना करून त्यांचा पुढे जावं लागतं. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि मी तोपर्यंत तरी जिंकणार नाही जोपर्यंत मला पाहिजे ती गोष्ट मिळणार नाही. आपण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतात आणि काहीही तुम्हाला कमी पडू देत नाहीत. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो प्रत्येक वेळेला मागे राहतो. त्यामुळे संकटांचा सामना करा आणि नेहमी पुढे जा. आपण बऱ्याच संकटांना घाबरतो. प्रत्येक वेळेला त्या संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जायचं असते. जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करणार तो पुढे नक्की जाईल. त्यामुळे संकटांना न टाळता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे ही असतातच, त्यांचा सामना करणारा पुढे जातो. स्वामी बोलतात, आयुष्यात स्वतःला नेहमी सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्हाला जे मिळवायचंय ते अजून तरी तुम्हाला मिळालेलं नाही. लोक ज्याबद्दल विचार करतात ती गोष्ट त्यांना मिळण्यासाठी मेहनत करावी लागते. स्वतःसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. जे काही आहे ते सर्व आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. जे काही तुम्ही करण्यासाठी उत्सुक असाल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. सर्व काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही मिळणार आहे. लक्षात घ्या, आज प्रत्येक वेळेला तुम्हाला पाहिजे ते मिळणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत माझी संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला प्रयत्न करत राहायचे, कारण प्रयत्नाने आपल्याला यश मिळतं आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला बळ सुद्धा हे प्रयत्नच देतात. स्वतःला नेहमी सांगा, मला प्रत्येक गोष्ट करायची आहे आणि प्रत्येक वेळेला संकटामधून सामना करून पुढे जायचं आहे. स्वामी सांगतात, स्वतःला जे काही पाहिजे ते मिळवता येतं. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास जर स्वतःवर असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. तुम्हाला जे काही मिळवायचंय ते मिळवू शकता. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करायला येत आहेत. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. फक्त स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी आपल्याला मार्गदर्शन तर प्रत्येक वेळेला करतात. आपण फक्त प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवला त्यांना प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सांगा, ही शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत यश मला काही मिळणार नाही. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी मेहनत करणे हे गरजेचे आहे. मेहनत जर असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. मेहनतीचे फळ प्रत्येकाला मिळते, त्यामुळे मेहनत करायला शिका. मेहनतीशिवाय काहीही नाही. आता प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन तर स्वामी करतात, त्यामुळे मेहनत करा. तुम्हाला यश सुद्धा स्वामी देतील. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू त्यात आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी रस्ता दाखवतील. स्वामीने नेहमी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केले आहे.
त्यामुळे सर्व काही तुमच्या प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण आपल्या प्रयत्नांना स्वतः देव साथ देतो. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आपण प्रत्येक वेळेला ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे करता येते. आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसे नक्की होतं. आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळवता येतं. मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्ट करण्याची जर स्वतः जिद्द असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. त्यामुळे जिंकण्यासाठी मेहनत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. त्यांनी नेहमीच आपली साथ दिली आणि कायम आपली साथ देत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांनी आपल्याला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण ज्याबद्दल विचार करतो ते प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की मिळतं. फक्त त्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत जर कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्ट करण्याची जिद्द ठेवतो त्याला प्रत्येक वेळेला मार्ग स्वामी दाखवतात. प्रत्येक वेळेला स्वामी त्याला नक्की साथ देतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतात. आपण फक्त संकटांचा सामना करावा, कारण त्याशिवाय प्रत्येक वेळेला काहीही आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. आपण संकटांचा सामना करू तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नामावर लक्ष द्या. स्वामी नाम आपल्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी नाम आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात. स्वामी नामावरती आपला विश्वास असल्यास आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्या संकटांचा सामना नेहमी करावा लागेल. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण प्रयत्नाशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. मेहनत जर घेत असाल तर यश तुम्हाला नक्की मिळतं. कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कष्ट असे करा की यश तुम्हाला मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःला सांगा, शर्यत माझी अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनत हे करावी लागेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचे असेल तर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते आपल्या प्रत्येक वेळेला साथ देत आहेत आणि प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळणार. विश्वास असेल ना तर एकदा स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आपण स्वामी समर्थ नामावरती जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वळणावर आपल्याला स्वामी साथ नक्की देतात आणि कायम प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत आहेत. फक्त विश्वास असणे गरजेचं आहे. विश्वास असेल जर स्वामी नामावर तर आपल्याला प्रत्येक वेळेला काळजी करण्याची चिंता नाही आणि प्रत्येक वेळेला साथ सुद्धा स्वामी आपल्याला देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे चिंता आणि काळजी करणे थांबवा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. आपला विश्वास आहे स्वामी नामावर, त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सर्व संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठी रस्ते सुद्धा दाखवतात. संकट किती मोठा आहे याला काहीही घाबरायचं नाही. संकटांना पाहून कधी घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे.
सर्व संकटांमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुम्हाला मदत करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी स्वतः देणार आहे आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करणार आहेत. कायम लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामी नेहमी आपली साथ देतात. फक्त विश्वास ठेवा, स्वामी आपल्याला प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या प्रत्येक संकटात तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करणार. फक्त विश्वास असणे गरजेचं आहे. प्रत्येक वळणावर तुम्हाला नेहमी साथ मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल आणि स्वामी नामाचा जर तुम्ही जप करत असाल तर प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करायला स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांची साथ कधी सोडणार नाही. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्यांना प्रत्येक वेळेला मदत मी करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी सुद्धा करणार आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. फक्त विश्वास ठेवून कार्य करा, कारण त्याशिवाय काहीही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व संकटात तुम्हाला मी स्वतः मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे चिंता आणि काळजी करणे थांबवा. तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करा. कष्ट करून मोठे व्हा. कष्ट करायला स्वतःवर जिद्द असणे गरजेचे आहे. कष्ट करणारा कधी कुठल्या गोष्टींना घाबरत नाही. आपण कष्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवू किंवा प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असेल असं सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच होतील असंही सांगता येत नाही. कधी कधी ह्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होतात. स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक मार्गावर ते आपली साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर जर विश्वास असेल ना तर व्यक्ती काहीही करू शकतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की मिळवू शकतो. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे, कारण विश्वासाशिवाय पर्याय नाही आणि विश्वास ठेवून जो व्यक्ती काम करेल त्याला मार्गदर्शन देव देणार. देवावरती पण विश्वास असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात जिंकाल तर असे जिंका जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा जणू हारले. जिंकले म्हणून कंटाळले आणि म्हणून हारले. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि योग्य दिशेसाठी प्रयत्न करतो त्याला स्वामी नेहमी मार्गदर्शन करतात. स्वामी तर नेहमी म्हणतात, मी नेहमी त्यांची साथ देतो जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला ते तुमची साथ नेहमी देतील. आपल्या आयुष्यात संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देत आहे आणि कायम देणार आहे. फक्त प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवू तर प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. स्वामी आपली साथ कायम देतात आणि देत आहेत. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण जर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नसू तर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची साथ देत आहे जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतील. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास असणे नेहमी गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल ना तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की करा. आपल्याला कायम साथ देत आहेत स्वामी. आपल्या आयुष्यात जेव्हा अशी संकटे होते ज्यांचा सामना करून आपण पुढे जाण्यासाठी पूर्णपणे मेहनत करत होतो, त्या गोष्टी सुद्धा स्वामींनी आपल्याला साथ दिली आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात, त्यांना मनाप्रमाणे करण्यासाठी स्वामी नामावर जप करणे गरजेचे. स्वामी नाम नेहमी म्हणतं की मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व संकटांमध्ये स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे.
आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणे गरजेचे, बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ हे नेहमी देतात. फक्त विश्वास ठेवा. आपल्या आयुष्याच्या कठीण काळात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि कायम तेच आपल्याला रस्ता दाखवत आले. आपला विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होईल असं नाही. काही गोष्टी आपल्याला मनाविरुद्ध सुद्धा पाहाव्या लागतात. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्हाला मी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी बोलतात, जो व्यक्ती माझ्या नामावर विश्वास ठेवेल आणि माझ्या नामाचा जप करेल त्याला मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की करणार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. ज्याबद्दल तुम्ही जास्त विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच होईल असं नाही, आणि जी तुम्ही फक्त विचार करून बघता ती गोष्ट तुम्हाला आवडेल असंही नाही. आपल्याला जे काही मिळवायचंय ते आपण नक्की मिळवू शकतो. त्यासाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने सर्व गोष्टी होतात. स्वामी आपली साथ नेहमी देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आपण अपार संकटात स्वामी नामाचा जप करणे म्हणजे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळवणे होय. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः साथ देत आहेत. त्यामुळे त्यांच्या त्या नामस्मरणावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणे फार गरजेचे. ज्या व्यक्तींनी स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना मार्गदर्शन स्वतः स्वामी देत आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ नेहमी देतात. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नेहमी मिळतं. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर जर श्रद्धा असेल ना तर आपल्याला अशक्य असं काही बघायला मिळणार नाही. सर्व काही शक्य होते. स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, कडकपणा जरुरी आहे स्वभावात, कारण लोक नाहीतर हलक्यात घ्यायला सुरुवात करतात. मित्र खूप जोडा, मात्र विश्वास स्वतःवर ठेवा. जे आपल्या समोर दुसऱ्यांना नावं ठेवतात त्यांपासून नेहमी सावध राहा, कारण ते आपल्या सुद्धा तसंच नावं दुसऱ्यापुढे ठेवत असतील. स्वतःला सांगा, एक नारळ फुटलं की त्यातून पाणी निघतं, त्याच प्रकारे एखादा व्यक्ती तुटला की त्यातून नवीन व्यक्ती तयार होतो. आयुष्यात सुख्याची व्याख्या एवढीच आहे की जो माणूस चांगला असेल तो प्रत्येकाला खटकत असतो. ज्वारी नसलेले गहू आणि बाजरी नसलेलं शेत, म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे पण त्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली करायची आहे असं म्हणणं हे मूर्खपणा आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होईल असं सांगता येत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. त्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. स्वतःचा साधेपणा टिकवा. एक दिवस तो साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. स्वतःला एक गोष्ट सांगा, तो सर्व काही बघतोय म्हणजे स्वामी आहेत. स्वामी आपली साथ नेहमी देतात हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात अपार संकटांना स्वामी मार्गदर्शन करतात. सर्व संकटांमधून पुढे जाण्यासाठी ते आपल्याला बळ देतात आणि आपल्याला पुढे नेत असतात. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी भक्त हो. स्वामी नामाचा तुम्ही जप करता आणि स्वामी तुमची साथ देतात. ही गोष्ट जेवढी सत्य आहे तेवढी चांगली सुद्धा आहे. स्वामी प्रत्येक भक्ताला मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कायम मदत करत असतो. माझा जो सच्चा स्वामी भक्त असेल त्याला मी प्रत्येक वेळेला साथ देत असतो. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत असतात आणि कायम त्यांना योग्य दिशेला जाण्यासाठी बळ सुद्धा देत असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास असेल या गोष्टीवर तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही वेळेला काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात तर काही वेळेला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर स्वामीच आपल्याला साथ नेहमी देतात.
आपण ज्या वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवू त्या वेळेला प्रत्येक वळणावर ते आपली साथ नक्की देतील. सर्व संकटांमध्ये स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि कायम आपल्याला साथ देत असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. कारण ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना प्रत्येक वेळेला स्वामींनी स्वतः मार्गदर्शन केले आणि कायम स्वामी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण ते तुम्हाला यशस्वी ठरवणार आहे आणि ती गोष्ट प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवून देणार आहे. त्या गोष्टीबद्दल नेहमी तुम्ही तत्पर राहा, त्या गोष्टीसाठी मेहनत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. विश्वास जर देवावर असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा देव देतो. देव प्रत्येक वेळेला आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतो. ज्या वेळेला जी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करायची असेल ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःला सांगा आणि प्रयत्न करा. योग्य दिशेला जर प्रयत्न कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण स्वतःला सांगणं फार गरजेचं आहे, कारण स्वतःचा आत्मविश्वासच व्यक्तीला मागे किंवा पुढे घेऊन जात असतो. आपला आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. आपला आत्मविश्वास जर चांगल्या ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. सर्व काही आपल्याला हवं आहे तसं मिळतं. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ नेहमी देतो. बऱ्याच वेळेला स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय काहीही अशक्य नाही. सर्व गोष्टी शक्य होतात आणि विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा नेहमी मिळतं. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार किंवा प्रयत्न करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होते. ती गोष्ट मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे कधी होत नसते. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाविरुद्धच होतं. फक्त तिला आपल्या मनाप्रमाणे आणणं आणि मनासारखं करणं हे आपल्या जवळ असतं. आपण स्वतःला नेहमी सांगावं, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वेळेला सर्व काही स्वामी नाम आपल्या मनाप्रमाणे होत असतं. फक्त स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींनी स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ती प्रत्येक गोष्ट मनासारखीच होईल असं नाही. कधी कधी एखादी गोष्ट मनासारखी नाही तर मनाविरुद्ध होते. त्यामुळे आपल्याला ज्याबद्दल प्रयत्न करायचे आहेत ती प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळेल का हे बघायला हवं. आपण फक्त प्रयत्न करतो. आपल्या प्रयत्नांना बळ हे स्वामी महाराज देतात. त्यामुळे त्यांच्या नामावरती विश्वास असणे फार गरजेचं आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा नामजप करा. तुमच्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. ज्याबद्दल आपण आशा आकांक्षा ठेवून प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे सुद्धा होते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, ही शर्यत आहे आयुष्याची, अजून संपलेली नाही. कारण या शर्यतीमध्ये तुम्ही अजून जिंकलेले नाही आणि ही शर्यत तोपर्यंत तरी संपणार नाही जोपर्यंत तुम्ही यात जिंकणार नाही. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतात. त्यामुळे प्रयत्नांवरती भरोसा ठेवा. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण तुम्ही सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी नामावर. कारण ज्याची स्वामी नामावर श्रद्धा आहे आणि स्वामी नामावर विश्वास आहे अशा लोकांना देव लवकर साथ देतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. देव आपल्याला नेहमी मदत करत आहे. प्रत्येक वळणावर त्या देवाने आपली साथ नेहमी दिली आहे आणि कायम आपले मार्गदर्शन तो देव स्वतः करतो. त्यामुळे देवाचे नामस्मरण फार गरजेचे असते. नामस्मरण करा देवाचे, कारण देव साथ देतोय. देव आपल्याला मार्गदर्शन करतोय. देव तर नेहमीच सांगतो, मी माझ्या भक्तांना कधी एकटं सोडत नाही. त्यांच्या आयुष्यात किती संकट येऊ द्या, त्यांना मार्गदर्शन मी नक्की करतो.
त्यामुळे विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः देव करेल आणि देव तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमी मदत करेल. देव आपल्या भक्तांसाठी नेहमीच तत्पर असतो. आता ते भक्तांवरती असतं ते देवाला किती मानतात. जर तुम्ही देवाला आणि तुमच्या स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर एकदा या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे असं जरूर टाईप करा. स्वामी भक्त हो, स्वामींना मानत असाल, त्यांच्यावरती विश्वास असेल तरच कमेंटमध्ये होय स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करायला विसरू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, ज्याबद्दल आपले प्रयत्न असतात ती प्रत्येक गोष्ट आपल्या प्रत्येक मनाप्रमाणे होते. सर्व तुमच्या मनासारखं होतं. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास असेल तर आपल्याला ज्या गोष्टीबद्दल चिंता किंवा काळजी करावी लागेल त्या गोष्टीची चिंता किंवा काळजी कधीही करण्याची गरज नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आपणे आप होत जाईल. स्वामी नाम आपल्या ओठाशी आहे तर घाबरायचं कशाला. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर जेव्हा आपण कधी घाबरू तेव्हा त्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः आपल्या सोबत उभे आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्या प्रत्येक संकटांना स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी नेहमीच सांगतात, जो भक्त माझ्या नामावर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक वळणावर मी त्या भक्ताला साथ नेहमी देतोय. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. आपण ज्याबद्दल फक्त प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लावेल आणि आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्याच आहे त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीशिवाय काहीही होत नाही. सर्व काही आपल्या मनाविरुद्ध होतं. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. लक्षात घ्या, जो स्वामी भक्त स्वामी नामाचा जप करेल गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे नक्की होतील. सर्व संकटांमध्ये त्यांचा सामना करून पुढे जा. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःला नेहमी सांगा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करणार आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी करू नका. तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळवायची असते तेव्हा मेहनत करणं फार गरजेचं असतं, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तेव्हाच होतं. आपण स्वतःला नेहमी सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपण जेव्हा स्वतःवर एवढा विश्वास ठेवू की प्रत्येक गोष्ट करायला कधीही घाबरायची गरज पडणार नाही, तेव्हा प्रत्येक वेळेला सर्व संकटांमधून मार्गदर्शन नक्की मिळेल. आपणे आप गोष्टी व्हायला लागतील. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा मिळायला लागेल. सर्व स्वामी भक्तांना आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त एकच गोष्ट सांगण्याची गरज आहे की आपल्या मनाप्रमाणे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण जो भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवतो त्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. प्रत्येक वळणावर तुम्हाला रस्ता मी स्वतः दाखवतोय. आयुष्यात अपार संकटे आहेत तुमच्या, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द मी स्वतः देतोय. त्यामुळे फक्त प्रयत्न चांगले ठेवा. तुमच्या प्रयत्नांना बळ स्वतः स्वामी देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी ज्यांची साथ देतोय त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर मी स्वतः त्यांना मार्गदर्शन करतोय. आणि जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. स्वतःला नेहमी सांगा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मला प्रत्येक वळणावर प्रत्येक संकटात मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कायम ते मार्गदर्शन करत असतील. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करण्याची जिद्द तेच तुम्हाला देत असतात आणि त्यांनी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. एक विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपला जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांनी मार्गदर्शन दिले आहे.
आपण ज्या संकटांचा सामना करतो ते प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. काही संकटे आपल्या मनाविरुद्ध सुद्धा जातात. फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे आपल्याला जावं लागतं. अशक्य असं काहीही नाही. तसं तर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही शक्यच आहे. फक्त स्वामीनामावर आपला विश्वास असणं गरजेचं असतो. विश्वास जेव्हा स्वामीनामावर असतो ना, तेव्हा स्वामी भक्तांना प्रत्येक गोष्ट ही शक्य व्हायला लागते. लक्षात घ्या, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तर काही मनाप्रमाणे होतात. मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट मिळवता येते. स्वतःला नेहमी सांगा, मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचंय. त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न स्वतःलाच घ्यावे लागतील. आपण ज्याबद्दल चिंता करतो, ज्या गोष्टीबद्दल एवढा विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल का हे कधी विचार केलाय का? स्वतःला सांगा, आयुष्यात अपार संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना मी स्वतः करणार आहे. त्यामुळे संकटांना न घाबरता त्यांचा सामना करायला शिका. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. अशक्य ते शक्य स्वामी करतात. त्यामुळे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण जेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवू तेव्हा आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत आहेत. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळवण्यासाठी स्वतःला नेहमी सांगा की आयुष्याच्या या शर्यतीत अजूनही मी जिंकलेलो नाही, कारण माझ्या प्रयत्नांना प्रत्येक वेळेला स्वामींनी यश दिले आहे. स्वामी तर नेहमी बोलतात, स्वतः त्या गोष्टीबद्दल मेहनत करा जी गोष्ट तुमच्यासाठी होणार आहे. स्वतःला नेहमी त्या गोष्टीसाठी तत्पर ठेवा ज्याबद्दल तुम्ही एवढे प्रयत्न करता. सर्व संकटात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळवता येतं. आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या विश्वासावर आहे. आपला विश्वास जर स्वामीनामावर असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. आपण विश्वास ठेवावा, कारण विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नाही. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत या शर्यतीत मी काय थांबणार नाही. आपली मेहनत जर असेल ना, जबरदस्त आपल्याला साथ सुद्धा नेहमी मिळेल. स्वतःकडे लक्ष द्या, कारण स्वतः तुम्ही सर्व काही करू शकता. आपण ज्याबद्दल विचार करून प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळवता येतं. फक्त स्वामीनामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासालाच बळ प्रत्येक वेळेला मिळणार. फक्त विश्वास ठेवा. योग्य दिशेला जर विश्वास असेल तर आयुष्यात किती संकटे का आली ना, तरी आपण घाबरणार नाही. सर्व संकटांचा सामना करणं आपल्या हाती आहे आणि आपण प्रत्येक वेळेला पुढे जातो. फक्त विश्वास ठेवून बघा, तुमच्या कार्याला स्वामी सुद्धा तुमची साथ देतील. स्वामी तर नेहमीच म्हणतात, मी त्या प्रत्येक भक्ताला माझ्या मदत करत आहे जे आयुष्यात चांगले सत्कर्म करत आहे आणि प्रत्येक वेळेला योग्य दिशेला तो पाऊल टाकत पुढे जात आहे. प्रत्येक भक्ताला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. मी प्रत्येक माझ्या भक्ताला मदत करेल जो स्वतः चांगल्या कामासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा, कारण चांगल्या कर्मवाल्यांना स्वामी साथ नेहमी देतात. आपला स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात अपार संकटांमध्ये स्वामी आपली साथ नेहमी देतील. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात स्वतःला सांगा, मी अजून हारलेलो नाही, कारण जे संकटे आहेत त्यांचा सामना मलाच करायचा आहे. जे संकटांना तुम्ही जे सामना करत आहात ते प्रत्येक संकट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे, कारण संकटे कधी मनाविरुद्ध जात नसतात. कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त मेहनत किंवा चिंता करायची गरज पडेल, किंवा ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. सर्व संकटांचा सामना करण्याची गरज असतं. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण आयुष्यात नेहमी स्वतःला हे सांगायला हवं की माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण माझी शर्यत ही स्वतः सोबत आहे आणि ती मी स्वतः मेहनत करून पुढे जाऊन पार पाडणार आहे. त्यामुळे स्वतःला सांगा, माझी शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण प्रत्येक वेळेला मला पुढे जायचं आहे आणि मी कधीही हार मानणार नाही. हार मानणारा व्यक्ती कधी आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नक्की मिळेल. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. प्रत्येक संकटात तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी रस्ता दाखवत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला सामना करण्याची जिद्द सुद्धा देत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन करत आहेत.
स्वामी नेहमी सांगतात, मी कायम त्यांची साथ देणार जे माझ्या नामावर विश्वास ठेवणार. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला सामना करण्यासाठी जिद्द देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत, फक्त त्या संकटाचा तुम्हाला सामना करावा लागणार. जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत ना, त्यांचा सामना स्वतः तुम्हाला करावा लागणार. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. सर्व काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला पाहिजे तसं मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे होतात. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी ज्यांची साथ देतोय त्यांना प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतोय. फक्त स्वामी समर्थ नामावर त्यांचा विश्वास असणं फार गरजेचं असतं. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतो, स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तर मी स्वतः करतोय. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटात तुम्हाला नेहमी साथ मिळणार आहे. प्रत्येक वेळेला सर्व संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला सर्व काही तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला विसरू नका. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे सगळं होत आहे. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नेहमी बोलतात, जो विश्वास ठेवेल ते नक्की करणार. तुमच्या मनाप्रमाणे जे होईल ते चांगलंच होईल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करत आहोत ती गोष्ट आपल्याला पाहिजे तशी मिळवायची आहे आणि त्या गोष्टीबद्दल मेहनत ही आपल्याला करणे आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी देत आहेत. त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे थांबवणे हे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेवा, सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी करतील. आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ज्या गोष्टीला मानतो, ती गोष्ट आपल्याला हवी आहे तशी मिळते. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. विश्वास ठेवा. स्वतःवर जर आणि स्वामींवर श्रद्धा असेल आणि स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर काहीही अशक्य नाही. सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वळणावर जर तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचे असेल तर स्वामी नामाचा जप करणे फार गरजेचे आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ नेहमी देईल. फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे. सर्व काही तुम्हाला हवं आहे तसं मिळत आहे. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार आहे. आजचा हा संदेश तुम्हाला खूप चांगला ठरणार आहे. फक्त विश्वास ठेवा. आणि या संदेशाला जर शेवटपर्यंत ऐकलं असेल तर एकदा कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. नक्की प्रत्येक गोष्ट तुम्हाला जे पाहिजे ते मिळण्यास सुरुवात व्हायला लागेल.